नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इविन ॲप्लिकेशनमध्ये सिरिंजेसचं बॅच मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे. आजपर्यंत लसीची माहिती आपण बॅच निहाय ठेवत होतो. यापुढे सिरिंजेसच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बॅच निहाय माहिती ठेवायची आहे आणि खर्च सुद्धा बॅच निहाय आपल्याला करायचा आहे. त्याकरिता इविनमध्ये आपल्याकडे सध्या शिल्लक असलेले जे सिरिंजेस आहेत त्यांची बॅच निहाय माहिती अद्ययावत करावयाची आहे. ठीक आहे, तर ही प्रक्रिया कशी करायची ते आपण समजून घेऊया. आपण आपल्या मोबाईलमध्ये इविन ॲप्लिकेशन लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर होम पेज आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल. यामध्ये आपण स्टॉक एडिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. स्टॉक एडिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला सिरिंजेसच्या टॅबमध्ये यायचं आहे. या पर्यायामध्ये आल्यानंतर इथे आपण बघू शकतो आपल्याकडे जे सिरिंजेस शिल्लक आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पण जेव्हा आपण याला ओपन करू तर इथं आपण बॅच बघू शकतो. याची डमी बॅच म्हणून लिहिलेलं आहे. तर ही डमी बॅच आपल्याला आधी 0 करायची आहे आणि यानंतर आपल्याकडे जेवढा साठा शिल्लक आहे त्याची एंट्री करून घ्यायची आहे. 0 करताना इथे आपण बॅचवर क्लिक केलं. बॅचवर क्लिक केल्यानंतर एंटर स्टॉक काउंट क्वांटिटी यामध्ये आपल्याला 0 लिहायचं आहे. सिलेक्ट रिजन मध्ये बॅच मॅनेजमेंट हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हे पर्याय निवडल्यानंतर त्याला सेव्ह रिव्ह्यू करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीनं जे आपण सिरिंजेस होते त्याला 0 केलं. मग त्याच्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याकडे ज्या बॅचचे सिरिंजेस आहेत ते आपल्याला ऍड करून घ्यायचे आहेत. ते कसे करणार आपण? इथं आपण सिलेक्ट केलं, वरती सिरिंजेस 0.5 ml पीसेस असं लिहिलेलं आहे. याला आपण ओपन केलं. मग सर्वात खाली बघू शकतो आपण ऍड न्यू बॅच. ऍड न्यू बॅच या पर्यायावर आपण क्लिक केलं. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जे सिरिंजेस शिल्लक आहेत त्याची बॅच नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचे बॅच आयडी मध्ये. दुसरं मॅन्युफॅक्चर्ड नेम मध्ये जेव्हा आपण सिलेक्ट करू तर त्या कंपनीचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर्ड डेट आहे. मॅन्युफॅक्चर्ड डेट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला एक्सपायरी डेट सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे आणि या बॅचचे वरील जे आपण बॅच लिहिले आहे या बॅचचे एकूण किती सिरिंजेस आहेत त्या सिरिंजेसची संख्या आपल्याला खाली लिहायची आहे. मग यानंतर आपल्याला इथं या बॅचवर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट रिजन वर क्लिक करून इथं बॅच मॅनेजमेंट अशा पद्धतीनं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर सर्वात खाली सेव्ह वाला पर्याय दिसतोय. या सेव्ह वाल्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग नंतर रिव्ह्यू करून त्याला परत सर्वात खाली रिव्ह्यू वाला पर्याय दिसते. मग सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याकडे जेवढे सिरिंजेस आहेत सर्व सिरिंजेसची प्रक्रिया करायची आहे. जेवढा आपल्याकडे सिरिंजेसचा साठा शिल्लक आहे त्या सर्वांची बॅच अद्ययावत करून घ्यावयाची आहे.